चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माइंड मॅपिंग यावरती त्या ठिकाणी एक टॉपिक त्या ठिकाणी पाहूया. सी बोर्ड एक्झाम म्हणजे क्वेश्चन नंबर 2 जो आहे आपला अनसीन पॅसेज वरती, त्यामध्ये अनसीन पॅसेज मध्ये सब क्वेश्चन सी, त्यावरती माइंड मॅपिंग वरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला होता. इफेक्ट ऑफ म्युझिक इन ह्युमन लाईफ यावरती आपल्याला त्या ठिकाणी माइंड मॅपिंग त्या ठिकाणी डेव्हलप करायचे आहे. पाहता, इफेक्ट ऑफ म्युझिक झाले सेंट्रल आयडिया ऑफ द माइंड मॅपिंग. इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ सेंट्रल आयडिया. आता याचे रिलेटेड ब्रांचेस: फिजिकल इफेक्ट, फिजिकल इफेक्ट. सेकंड आहे मेंटल इफेक्ट. थर्ड आहे इमोशनल इफेक्ट. इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ आहे सेंट्रल आयडिया आणि त्याचे रिलेटेड ब्रांचेस आहे सेंट्रल आयडिया आहे. तर ब्रांचेस नंबर 1 फिजिकल इफेक्ट, मेंटल इफेक्ट आणि इमोशनल इफेक्ट. यामध्ये आपल्याला सेंट्रल आयडियाशी रिलेटेड आपण 3 ब्रांचेस त्या ठिकाणी क्रिएट केल्या. फिजिकल इफेक्ट याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट सब ब्रांचेस आपण बघूया. ते आहे डिक्रीजेस टायर्डनेस. त्यानंतर नेक्स्ट आहे बॉडी रिलॅक्स. थर्ड आहे स्लीप क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. स्लीप क्वालिटी इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी फिजिकल इफेक्ट. म्युझिकचे फिजिकल इफेक्ट आहे डिक्रीजेस टायर्डनेस त्या ठिकाणी डिक्रीज होतो म्हणजे कमी होतो, ते थकवा कमी होतो. बॉडी रिलॅक्स त्या ठिकाणी होते म्हणजे स्लीपिंग क्वालिटी मध्ये ठिकाणी इम्प्रूव्हमेंट होते, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारची झोप त्या ठिकाणी लागते. जेव्हा आपण गाणे ऐकतो त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती म्हणजे आपल्या शरीरावरती त्या ठिकाणी होतं, आपल्याला दिसून. त्याच्यानंतर मेंटल इफेक्ट त्या ठिकाणी पाहूया. इम्प्रूव्ह फोकस, मेमरी डेव्हलप, मेमरी त्या ठिकाणी आपली डेव्हलप होते म्हणजे मेमरी मध्ये त्या ठिकाणी शार्प होते. जेव्हा आपण त्या ठिकाणी म्युझिक ऐकतो, म्युझिक ऐकल्यानंतर आपली जी मेमरी आहे, मेमरी त्या ठिकाणी शार्प होते, मेमरीची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे. थर्ड आहे रिलॅक्स माइंड. ज्यावेळेस आपण गाणे ऐकतो आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी रिलॅक्स होतं. त्यानंतरचा थर्ड जो ब्रँच आहे इमोशनल इफेक्ट. म्युझिकची इमोशनल इफेक्ट पण कोणते आहे? फर्स्ट इफेक्ट आहे रेड्यूस फिअर. फिअर म्हणजे काय? भीती. म्युझिकचा इमोशनल इफेक्ट आहे रिड्यूस फिअरनेस. नेक्स्ट इफेक्ट आहे इम्प्रूव्ह पॉझिटिव्ह थॉट्स. पॉझिटिव्ह थॉट्स इम्प्रूव्ह होण्यास त्या ठिकाणी मदत होते. म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स जे आहेत आपल्या मनातील जे सकारात्मक जे विचार आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. त्यानंतरचा पॉइंट आहे
reduce depression, reduce depression. म्हणजे डिप्रेशन, ज्यावेळेस आपण डिप्रेशन मध्ये असतो, म्हणजे स्ट्रेस मध्ये असतो, त्यावेळेस आपण डिप्रेशन आणि स्ट्रेस त्या ठिकाणी रिड्यूस होण्यास त्या ठिकाणी मदत होते. पद्धतीने आपण त्या ठिकाणी इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ आणि सेंट्रल आयडिया, म्हणजे माइंड मॅपिंगची आहे सेंट्रल आयडिया. त्याच्यानंतर आपण त्याच्याशी रिलेटेड 3 ब्रँच त्या ठिकाणी तयार केल्या. पहिली ब्रँच फिजिकल इफेक्ट, सेकंड मेंटल इफेक्ट, थर्ड इमोशनल इफेक्ट. फिजिकल इफेक्ट मध्ये त्याच्याशी रिलेटेड त्या ब्रँचशी रिलेटेड कन्सेप्ट डिक्रीजेस टायर्डनेस, त्यामुळे टायर्डनेस त्या ठिकाणी डिक्रीज होते. त्यानंतर बॉडी रिलॅक्स होते आणि स्लीप क्वालिटी इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी होते. सेकंड मेंटल इफेक्ट, त्या ब्रँचेस रिलेटेड कन्सेप्ट इम्प्रूव्ह फोकस, मेमरी डेव्हलपमेंट आणि रिलॅक्स माइंड त्या ठिकाणी होते. इमोशनल इफेक्ट मध्ये रिड्यूस फिअरनेस, फिअरनेस म्हणजे आपल्या मनात जी भीती आहे, इमोशनल फिअरनेस त्या ठिकाणी रिड्यूस होते, कमी होण्याच्या त्या ठिकाणी मदत होते. इम्प्रूव्ह पॉझिटिव्ह थॉट्स, रिड्यूस डिप्रेशन, डिप्रेशन त्या ठिकाणी रिड्यूस होते. अशा पद्धतीने आपण इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ, म्युझिकचे आपल्या मानवी जीवनावरती कोणकोणते इफेक्ट त्या ठिकाणी होतात ते आपण त्या ठिकाणी पाहिले. अशा पद्धतीने सेंट्रल आयडिया, त्याच्याशी रिलेटेड ब्रँचेस आणि ब्रँचेस रिलेटेड कन्सेप्ट, अशा पद्धतीने आपण माइंड मॅपिंग त्या ठिकाणी डेव्हलप केली. सेंट्रल आयडियाशी रिलेटेड मिनिमम 3 ब्रँचेस, कमीत कमी 3 ब्रँचेस त्या ठिकाणी तुम्ही बनवल्या पाहिजे. आणि त्या 3 ब्रँचेसशी रिलेटेड, इच ब्रँचेसशी रिलेटेड 2 or 3 कन्सेप्ट, प्रत्येक ब्रँचेसशी रिलेटेड 2 किंवा 3 कन्सेप्ट त्या ठिकाणी असले पाहिजे. फक्त मेन ब्रँचेस न बनवता त्या ब्रँचेस रिलेटेड सब ब्रँचेस म्हणजे त्याची रिलेटेड कन्सेप्ट त्या ठिकाणी असले पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो माइंड मॅपिंग हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये सी जो सब क्वेश्चन आहे, त्यामध्ये 3 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला तो डेव्हलप माइंड मॅप. विद्यार्थी मित्र, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.